प्रभाग क्रमांक 2 आपण बघताय फुलेनगर आणि नागपूरचाळ येथील अपक्ष उमेदवार श्याम सहदेव ताठे माझ्यासोबत आहेत। आत्ताच त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आणि त्यांचं अपक्ष जी निशाणी आहे ते सुद्धा नारळ आहे। आपण त्यांच्या हातात बघू शकता, हे नारळ आहे। श्यामजी, अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय कसा काय घेतला तुम्ही? अपक्ष निवडणूक लढवण्यामागं माझ्या जनतेसाठी मी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केला। ही लढाई अस्तित्वाची जनतेची लढाई आहे आणि मी जनतेसाठी सतत काम करणारा कार्यकर्ता आहे। मी कोविड काळ असो किंवा इथून मागची किती 10-15 वर्षापासून मी जो संघर्ष केला आहे, लोकांसाठी भांडलोय, लोकांचे प्रश्न प्रशासनासमोर मांडलेत, लोकांची कामं मी प्रशासनासमोर मांडून ती प्रशासनाकडून करून घेतलेली, तर त्या जनतेसाठी मी उभा राहिलेलो आहे। आतापर्यंत अजून ही कामं जनतेसाठी भांडून कामं करून घेतली म्हणजे कुठली कामं केलीत एकंदरीत तुम्ही? लाईट, पाणी, रस्ता, हा जो सिमेंट रस्ता दिसतो का समोरचा, हा रस्त्यासाठी आपण आंदोलन केलं होतं। 4 महिने प्रशासनासमोर भांडलो होतो। खड्डे, खडी, दुराळा असे विविध प्रश्न होते इथं। कुठं ड्रेनेज लाईन येऊ, लाईटीचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो किंवा कुठं आग लागली असो, पोलीस स्टेशनचा विषय असो, हॉस्पिटलचा विषय असो, एव्हन कुणाचं बिल कमी करायचं असलं तरी मला फोन यायचा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम केलं मी, शिवसेनेचं शिंदे साहेबांचं काम केलं मी, शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे मी, खरा शिवसैनिक आहे। शिंदे शिवसेनेच्या वतीनं तुम्हाला तिकीट नाकारलं गेलं का तुम्ही फॉर्मच भरला नाही? शिंदे साहेबांकडून मला तिकीट नाकारला गेलेल्याचा विषय येत नाही। माझ्या तिकिटाचा AB फॉर्म मला मिळाला नाही, तो का मिळाला नाही याचं उत्तर मला अजूनही अद्याप कळलेलं नाही, तर त्या संदर्भात मी काय बोलू शकत नाही। पण मी जर आपलं तिकीट जर नाही मिळालं पक्षातून, तर मी त्याचा नक्कीच मी त्या संदर्भात साहेबांबरोबर बोलणी करेलच, पण मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे। आता अपक्ष फॉर्म भरलेला आहे, आता सिनियर सिटीजन जास्ती करून देत आहे तुमच्या सामाजिक कार्याच्या जोरावर। समजा मायबाप जनतेने तुम्हाला निवडून दिलं आणि महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून बसवलं, तर तुमचा प्रभाग क्रमांक 2 बद्दलचा अजेंडा किंवा विजन काय असणार आहे? प्रभाग क्रमांक 2 मध्ये आपला अजेंडा असा असेल, हा माझा प्रभाग आहे ना सुरक्षित करणार, गुन्हेगारी मुक्त करणार। जे इथं गुन्हेगारी मुक्त, स्वच्छ, सुंदर आणि असा प्रभाग करणार, इथं दिवाळी झाली पाहिजे लोकांची, म्हणजे लोकांना खरंच वाटायला पाहिजे खरा नगरसेवक आम्ही निवडून दिलाय। कुठलेही प्रश्न लोकांचे असले तर 1 मिनिटाच्या अवधीत माझ्याकडून सोडवले जातील। कुठल्याही 12 महिने 24 तास माझा फोन कधी बंद नसतो, सगळ्यांना माहिती आहे। कुठलंही काम असलं तरी मी प्रशासनाच्या माध्यमातून मी नगरसेवक झालो तर 100% लोकांचे प्रश्न सोडवल, एकही प्रश्न लोकांना हे करणार नाही। मतदारांना काय आवाहन कराल? येत्या 15 तारखेला म्हणजे मतदान आहे, मतदारांना आव्हान एवढंच करेल, एक ह्या पैसेवाल्यांच्या ह्याच्यामध्ये जे आता गरीब कार्यकर्ता आहे, मी श्याम ताठे काम करणारा कार्यकर्ता आहे, तर पैसा हरला पाहिजे, कार्यकर्ता जिंकला पाहिजे, हे आव्हान मी मतदारांना करतो। गरीब कार्यकर्त्याला नारळाला वोटिंग करा आणि श्याम ताठेला, एवढ्या 25 वर्षाचा मी जो संघर्ष केला आहे, मी लोकांसाठी काम केलं, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक सर्व क्षेत्रात काम केलं, शैक्षणिक, वैद्यकीय, इतर असो, स्वामी समर्थांचा मठ बांधला, अनेक लोकांची कामं या ठिकाणी केली। स्वामींनी माझ्याकडून जे पवित्र कार्य करून घेतलं, त्या पात्रतेचं त्यांनी मला बनवलं, हे मी माझं अभाग्य समजतो आणि या जनतेची सेवा मला करायला मिळो, मला नगरसेवक करावं, हीच माझी जनतेसमोर विनंती आहे। जय जय महाराज। आमच्या सुद्धा शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत श्यामजी, धन्यवाद। आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद।